की हा एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला आणि नुकतंच त्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी या टनेलला वायडेस्ट अंडरग्राउंड टनेलचा दर्जा दिलेला आहे। जागतिक रेकॉर्ड हा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। खरं म्हणजे आता या मिसिंग लिंकमुळे जवळपास अंतर हे 6 किलोमीटरनी आणि वेळ 30 मिनिटांनी, मुंबई आणि पुण्यातला वेळ प्रवासाचा 30 मिनिटांनी कमी होणार आहे। की एवढं मोठं काम करायचं याला 5-7 हजार कोटी रुपये लागणार, हे आणायचे कुठनं? त्यावेळेस मी सांगितलं की सेल्फ फायनान्स केला पाहिजे आणि मग हा निर्णय आम्ही केला की याची सगळी इक्विटी ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या टोलमधून आपल्याला मिळू शकते। त्यामुळे तिथनं जर इक्विटी आपण घेतली तर आपल्याला कुठल्याही नव्याने काही करण्याची आवश्यकता पडणार नाही। आपण त्याच्यातनंच डेट सर्व्हिसिंग करू शकू आणि सेल्फ फायनान्स पद्धतीनं आपण हा पूल करू शकू आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण याचं काम जे आहे हे काम केलं। हे एक इंजिनिअरिंग चॅलेंज होतं। या केबल स्टेड ब्रिजचं डिझाईन करण्याकरता 3 वर्ष लागली।